चला वेलकम एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आय होप माझा आवाज क्लिअर असेल आणि व्हिडिओ देखील क्लिअर असेल. आपण सेशनला सुरुवात करूया. डेली न्यूज अनालिसिस डीएनए 29 ऑक्टोबर 2024 डिस्कस करूया कोणकोणत्या महत्वाच्या न्यूज आहेत आणि सर्व न्यूज आपण कव्हर करूयात. त्याच्या आधारावरती शेवटी क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला डीएनए सेशन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डेली न्यूज अनालिसिस हे लेक्चर बंद करू नका असं बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज आला आणि 2 दिवसामध्ये अनेक जण म्हणले की सर हे सेशन बंद व्हायला नको, कारण या लेक्चरमध्ये आपण फक्त करंट अफेअर्सच नाही तर करंट अफेअर बरोबर इतर जे काही टॉपिक्स आहेत जे आपल्या स्टॅटिक मध्ये रिलेव्हंट टॉपिक असतात हे सगळे टॉपिक कव्हर करत असतो. यामुळे बरेच विद्यार्थी म्हणले सर हे लेक्चर कंटिन्यू करा, हे लेक्चर आपण घेतलं पाहिजे. तर आपण या आपल्या चॅनलवरती जो हे आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. नवयुग स्टडी फोरम बाय अनिकेत जाधव हे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच डेली बेसिसला ज्या ज्या वेळेस लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि जे काही बाकीच्या गोष्टी असतील ते ऑन करून ठेवा, म्हणजे आपल्याला अपडेट्स मिळत राहतील. बरोबर. सो जे काही लेक्चर्स तुम्हाला हवे आहेत, जे लेक्चर्स तुम्हाला इथून पुढे पाहिजे असतील, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की सर ही राज्यसेवेची एक्झाम आता आहे 30-35 दिवसांवरती, त्यानंतर कंबाईनची एक्झाम आहे, आपल्याला या टॉपिक वरती हे लेक्चर हवं आहे. कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने लेक्चर्स ऑर्गनाईज करण्यात येतील. आणि हे जे लेक्चर आहे किंवा हा जो चॅनल आहे, हा चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्व मित्रांसोबत हा चॅनल शेअर करा, कारण या चॅनलवरती आता सर्व अपडेट्स इथून पुढच्या तुम्हाला मिळून जातील. सुरुवात करूया आपण डेली न्यूज अनालिसिसला, म्हणजे आपल्या डीएनए सेशनला, जे की तुम्हाला येत्या सर्व एक्झाम्स मध्ये युजफुल ठरणार आहे. 29 ऑक्टोबर 2024 आपण सुरुवात करू. त्या अगोदर काही गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे सांगणं गरजेचं आहे. बघा, आपला प्लॅटफॉर्म आहे नवयुग स्टडी फोरम. यावरती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रिलिम बुस्टर बॅच सुरू केलेली आहे. ऑलरेडी या बॅच मध्ये इकॉनॉमी टॉपिक कंप्लीट झालाय, स्कीम्स कंप्लीट केलेल्या आहेत आणि यासोबत आता आपण राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटीचा टॉपिक कंप्लीट करतोय. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 देत असाल 1 डिसेंबरला, तर ही प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता, कारण या बॅच मध्ये आपल्याला जे एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर करतोय आपण. सायन्स असेल, करंट अफेअर असेल, एन्शंट हिस्ट्री असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट तर आहेच. ओके. तर या सर्व गोष्टी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कव्हर करतो आहे. तुम्हाला या बॅचचा राज्यसेवा पूर्वला नक्की फायदा होईल. तुम्ही एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी आता ऍडमिशन सुरू आहेत. नवयुग स्टडी फोरम हे जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल. जर तुमचा iOS ऍप असेल किंवा तुमच्याकडे iOS डिव्हाइस असेल, ऍपलचं असेल, तर मला मेसेज करा. सर्वांनी नंबर देतो मी तुम्हाला. व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड होण्यासाठी देखील या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा व्हॉट्सअपला या नंबरवरती की सर ग्रुपला ऍड करा. मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून देईल. चालेल. आता दिवाळी निमित्त प्रिलिम बुस्टर बॅच वरती एक मोठा डिस्काउंट सुरू आहे. 35% डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळतो. 50 कुपन्स अवेलेबल आहेत आणि हे कुपन आहे दिवाळी. जर तुम्ही एनरोल करताना ऑलरेडी याच्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केलेली आहे, सो तुम्ही जर राहिला असाल तर एनरोल करू शकता. दिवाळी निमित्त 28 ऑक्टोबर म्हणजे कालपासून ते 3 नोव्हेंबर पर्यंत डिस्काउंट आहे, पण कुपन कोड फक्त 50 आहे. सो तुम्हाला एनरोल करायचं असेल तर अप्लाय कुपन मध्ये दिवाळी हा जो कुपन कोड आहे तो यूज करा आणि मॅक्सिमम डिस्काउंट तुम्ही म्हणजे 35% डिस्काउंट आपल्या या बॅच वरती या ठिकाणी मिळवू शकता. प्रिलिम बुस्टर बॅच युजफुल ठरेल एवढं नक्की आहे. ओके. बाकी मला मेसेज करू शकता नंबरवरती, व्हॉट्सअपला ग्रुपला ऍड होण्यासाठी. टेलिग्रामलाही जॉईन करा सर्वांनी. टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. डीएनए बाय अनिकेत जाधव सर्च करा, टेलिग्राम चॅनल मिळेल. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ऍट अ ग्लान्स मध्ये समजून घेऊया कोणकोणत्या न्यूज आपल्याला आज कव्हर करायच्या आहेत आणि त्याच्या आधारावरती शेवटी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वांनी समजून घ्या. सर्वात पहिले आपण डिस्कस करूया 21वी पशुगणना आहे किंवा सर्वात पहिले आपण मिस ग्रँड इंटरनॅशनल ही न्यूज पाहणार आहोत. यानंतर 21वी पशुगणना आहे, एनिमल सेन्ससला सुरुवात झाली, खूप चर्चा चालू आहे, डिस्कस करूया. यानंतर MS धोनी यांची झारखंड विधानसभा निवडणुकीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्या न्यूज बद्दल ओव्हरऑल बोलूया आपण, निवडणूक आयोगाबद्दल बोलूया. उझबेकिस्तान सेंट्रल एशियामधला एक महत्वाचा देश आहे, मध्य आशियामधला. तर निवडणूक आयोगाने निवडणूक सहकार्य करार म्हणजे इलेक्टोरल कॉपरेशन अग्रीमेंट हे उझबेकिस्तान बरोबर केले. प्रश्न येऊ शकतो की कोणत्या देशासोबत आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्टोरल कॉपरेशन अग्रीमेंट केलेला आहे, म्हणजेच निवडणूक सहकार्य करार केलाय, तर ते आहे उझबेकिस्तान. एव्हरेस्ट 1.0 नावाचं जनरेशन एआय फाउंडेशनल मॉडेल चर्चेमध्ये आहे. कोणत्या एआय कंपनीनं एव्हरेस्ट 1.0 हे डेव्हलप केले त्याला आपल्याला पाहावं लागेल. स्तनपान म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जो आहे तो जगण्याचा अधिकार अंतर्गत येतं असं केरळ हायकोर्टने म्हणलं. मग हा जगण्याचा अधिकार
पॉलिटी अंतर्गत कोणत्या कलमामध्ये आपण पाहतो आणि ते कलम खूप सुप्रीम कोर्टने वाईड केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी यामध्ये कव्हर केल्या जातात, तर आपण त्याबद्दल पाहूया. अमिताभ चौधरी ॲक्सिस बँकचे सीईओ म्हणून नियुक्त झालेले आहेत. 31वा अॅन्युअल बेस्ट बँक अवॉर्ड मध्ये कोणाला बेस्ट इंडियन बँक म्हणून अवॉर्ड मिळाला हे पाहायचे आपल्याला. 17वा अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2024 हे लोकेशन पाहायचे, उद्घाटन पाहायचे. टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स पाहायचे आपल्याला, कारण C-295 नावाचं महत्वाचं जे विमान आहे ते या ठिकाणी डेव्हलप केलं जाईल. मग भारत आणि कोणत्या देशाचा हा तुम्हाला करार पाहायला मिळतो तो देखील पाहूया आपण. डिजिटल मेमोरियल ऑफ वेलर हे देखील पाहूया लोकेशन. आणि शेवटी 5 क्वेश्चन्स आहेत, ते 5 प्रश्न सोडवल्याशिवाय कोणी जायचं नाही. सो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण डीएनए सेशन पुन्हा एकदा सुरू करतो आहोत. कमेंट बॉक्समध्ये मला सर्वांनी सांगा की हे लेक्चर आपण अटेंड केलेलं आहे, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. चालेल, सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या न्यूजला. मिस ग्रँड इंटरनॅशनल, अनेक ब्युटी पेजंटच्या स्पर्धा जगभरामध्ये होतात. त्यामध्ये मिस वर्ल्ड आहे, मिस युनिव्हर्स आहे, अशीच तुम्हाला मिस ग्रँड इंटरनॅशनल नावाची स्पर्धा पाहायला मिळते. भारतामधून पार्टिसिपेट केलं होतं रेचल गुप्ता यांनी, आणि यांनी इतिहास रचला, कारण पहिल्या भारतीय महिला ठरल्या ज्यांनी मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 हा किताब पटकावलाय. मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण, असा प्रश्न येऊ शकतो, कारण पहिल्यांदाच जिंकलेला आहे. तर त्या आहेत रेचल गुप्ता. 20 वर्षीय रेचल गुप्ता यांनी बँकॉकमध्ये म्हणजे थायलंडमध्ये ही स्पर्धा पार पडली. इथं ही स्पर्धा जिंकली आणि पहिल्या भारतीय महिला ठरल्या. आपल्या विरुद्ध ज्या फायनलला होत्या त्या फिलिपिन्सच्या मॉडेल होत्या, फिलिपिन्सच्या स्पर्धक होत्या. त्यांना हरवून भारतानं हा किताब पटकावलेला आहे. या 12व्या मिस ग्रँड इंटरनॅशनल ठरलेल्या आहेत ओव्हरऑल, आणि भारताच्या पहिल्या महिला विजेत्या ठरलेल्या आहेत. तर हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. नाव विचारतील, फॅक्ट आहे की पहिल्या महिला आहेत, त्यामुळं महत्वाचं. बरोबर. सो मिस ग्रँड इंटरनॅशनल बरोबर रेचल गुप्ता हे नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. यानंतर आहे एव्हरेस्ट 1.0. बघा, हे एआय संदर्भात आहे. जनरेशनल एआयचं फाउंडेशनल मॉडेल आहे. कोणी लॉन्च केलं हा प्रश्न येऊ शकतो, आणि कंपन्यांची नावं विचारू शकतात. तर एक एआय मधली महत्वाची अग्रगण्य संस्था आहे, लक्षात ठेवा. एक कंपनी आहे हनुमान एआय. तर हनुमान एआयने मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या एनविडिया जनरेशनल एआय समिटमध्ये भारतातील पहिले मल्टीलिंग्युअल आणि मल्टीमोडल फाउंडेशनल लार्ज लँग्वेज मॉडेल एव्हरेस्ट 1.0 हे लॉन्च केलेलं आहे. विचारतील कुठं लॉन्च केलं, तर मुंबईमध्ये. कोणी लॉन्च केलं, तर हनुमान एआयने हे लॉन्च केलेलं आहे. माहिती राहू द्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपल्याला करंट अफेअर मध्ये बऱ्याच गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत. जर प्रश्न आला भारतातील पहिलं एआय शहर कोणतं, तर ते आहे लखनौ. लखनौला भारतातील पहिलं एआय शहर बनवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तर तो एक पॉइंट आपल्याला माहिती राहू द्या. यासोबत आपण 4 ते 5 फॅक्ट ऑलरेडी पाहिलेले आहेत. ओके. त्यामध्ये मग पहिल्या ज्या टीचर आहेत एआय त्या पाहिल्या होत्या, किंवा एआयची जी शाळा आपण केरळमध्ये पाहिली होती. तर हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती राहू द्या. त्यांची नावं आहेत त्या टीचर्सची, एआय टीचर्सची, ती एकदा रिवाइज करून घ्या. यानंतर पुढे आहे स्तनपान हा जगण्याच्या अधिकारांतर्गत येतो, असं केरळ हायकोर्टचं म्हणणं आहे. केरळ हायकोर्टने एक जजमेंट दिलं आणि त्यामध्ये सांगितलं की ब्रेस्ट फिडिंग हा राईट टू लाईफ अंतर्गत येतो. आपल्या सर्वांना आयडिया असेल, पॉलिटी अंतर्गत आपण राईट टू लाईफ म्हणजे जगण्याचा अधिकार पाहतो कलम 21 मध्ये. ओके. कलम 21 मध्ये खूप सारे अधिकार आहेत. जनरली आपण पाहतो की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ यानुसार तुमचा जगण्याचा हक्क, याशिवाय जगण्याचा हक्क तुमचा राज्य हिरावून घेऊ शकत नाही, म्हणजे कायद्याने प्रस्थापित प्रोसेस शिवाय. बरोबर. तर कलम 21 अंतर्गत लिहिलेली ही तरतूद आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जी आपण जपानकडून घेतलेली आहे. ओके. आता विषय निघलाच आहे, तर हा एक पॉईंट सांगून देतो. कायद्याने प्रस्थापित क्रिया जी आहे, ही प्रक्रिया जी आहे, ही तरतूद आपण कलम 21 अंतर्गत पाहायला मिळते, आणि ही जपानकडून घेतलेली तरतूद आहे. कलम 21 अंतर्गत फक्त जगण्याचा अधिकार नाही, तर खूप सारे अधिकार या ठिकाणी इम्प्लिसिट आहेत. सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टने आपल्याला सांगितलंय की अनेक अधिकार कलम 21 अंतर्गत येतात. ओके. सो ते कोणते आहेत त्याची खूप मोठी लिस्ट आहे. म्हणजे अगदी सिंपल आहे. स्वच्छ पाण्याचा अधिकार आहे, किंवा जगण्याच्या अधिकाराबरोबर मरण्याचा अधिकार आहे, लग्नाचा अधिकार आहे, राईट टू मॅरेज आहे. असे अनेक अधिकार तुम्हाला या अंतर्गत हायलाइट केलेले पाहायला मिळतात. मग त्याच्या खटले कोणते आहेत हे पण तुम्ही पॉलिटी अंतर्गत रिवाइज करणं गरजेचं आहे. चालेल. मी आता तुम्हाला सांगतोय तो आहे ब्रेस्ट फिडिंगचा अधिकार. हा आपल्या राईट टू लाईफ अंतर्गत यायला पाहिजे असं केरळ हायकोर्टने सांगितलेलं आहे. तर हा एक मुद्दा लक्षात राहू द्या. आर्टिकल 21 वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. रिवाइज कराल ज्यावेळेस टाइम मिळेल.
यानंतर 21वी पशुगणना म्हणजे 21st एनिमल सेन्सस खूप चर्चेमध्ये राहिला आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. याचा कालावधी असेल ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 म्हणजे पुढचे काही महिने या कालावधीमध्ये 21वी पशुधन गणना होईल आणि या अंतर्गत 16 प्रजाती आणि 219 देशी जातींची माहिती घेण्यात येणार आहे. ऍटलिस्ट 16 प्रजाती हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. एवढ्या याच्यामध्ये कव्हर केल्या जातील. याचं जे उद्घाटन आहे ते राजीव रंजन सिंह यांनी केले, जे केंद्रीय मंत्री आहेत. 1919 ला सुरुवात झाली. दर 5 वर्षांनी ही जनगणना ही जी गणना आहे ती होत असते. एनिमल सेन्सस होत असतो आणि 20वी गणना ही 2019 मध्ये पार पडली होती. आता ज्यावेळेस ही पशुधन गणना होईल त्यावेळेस आपल्याकडे डेटा येईल आणि डेटा आल्यानंतर आपण याला डिस्कस करूया की काय, बरोबर, त्यावेळेस. आता पुरतं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 21वी पशुगणना म्हणजे 21st एनिमल सेन्ससला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर 24 ते फेब्रुवारी 25 हा त्याचा कालावधी असणार आहे. यानंतर येऊया इलेक्शन्स कडे. आपल्या सर्वांना आयडिया असेल की आता 2 राज्यांचे इलेक्शन्स, विधानसभेचे इलेक्शन्स डिक्लेअर झाले. एक आपलं राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभेचे इलेक्शन्स होत आहेत. तर या झारखंड विधानसभेच्या इलेक्शनसाठी म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी एम.एस. धोनी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे इलेक्शन कमिशनने. निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एम.एस. धोनी यांना आगामी झारखंड राज्य विचारू शकतात कोणत्या राज्याच्या विधानसभेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलं होतं, तर झारखंड. पण हे जर माहिती असेल की महाराष्ट्र झारखंड सोबत आहे तर झारखंड तुमचं उत्तर यायला पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. कलम 324 संविधानाच्या यानुसार घटनात्मक आयोग आहे. लेटेस्ट निवडणूक आयोगाचं विधेयक तुम्हाला 2023 मध्ये पाहायला मिळतं आणि त्या अंतर्गत जर आपल्याला चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करायची असेल तर आपल्याला एक निवड समिती पाहायला मिळते, सिलेक्शन कमिटी पाहायला मिळते, ज्यामध्ये 3 सदस्य असतात. एक असतात पंतप्रधान, एक असतात कॅबिनेट मंत्री आणि एक असतात लीडर ऑफ अपोजिशन. आणि या सर्व हे जी 3 लोक आहेत, ही 3 लोकांची समिती काय करते, या इलेक्शन कमिशनरची निवड करते. पण त्यांच्या अगोदर एक शोध समिती असते, सिलेक्शन कमिटी असते, जी ऍक्च्युअली काही नावांना शॉर्टलिस्ट करते, 5 नावांना, आणि ती 5 नावं पुढे फॉरवर्ड करते. या शोध समितीचे जे अध्यक्ष असतात ते कायदा मंत्री असतात, हे लक्षात राहू द्या. आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य असतात जे सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाचे नसतात. तर हा मुद्दा आहे सगळं. आणि इलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती असेल की नॅशनल आयकॉन, ब्रँड अँबॅसेडर घोषित करत राहतात. मागच्या वर्षी बिहारचे काहीतरी इलेक्शन्स होते, त्यावेळेस मैथिली ठाकूर यांना डिक्लेअर केलं होतं, त्या सिंगर, बरोबर. यानंतर छत्तीसगडच्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या लास्ट टाइम ऑक्टोबर महिन्यामध्ये, मागच्या ऑक्टोबरमध्ये, तर त्यावेळेस नॅशनल आयकॉन म्हणून एक हिरो आहेत, अभिनेता आहेत, राजकुमार राव यांना डिक्लेअर केलेलं होतं. तुम्हाला आयडिया असेल, राजकुमार राव यांचा न्यूटन नावाचा मूव्ही होता. या मूव्हीमध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनरची भूमिका पार पाडली होती आणि यामुळे मागच्या वर्षी त्यांना नॅशनल आयकॉन बनवण्यात आलेलं होतं. तर हे सगळे मागचे पॉइंट्स आहेत. आत्ताचा पॉइंट आहे की झारखंड विधानसभा, एम.एस. धोनी ब्रँड अँबॅसेडर. पुढे या आपल्याच भारतीय निवडणूक आयोगानं उझबेकिस्तान बरोबर निवडणूक सहकार्याचा करार केला. एवढंच विचारतील परीक्षेमध्ये, वन लाईनर फॅक्ट विचारतील की भारतीय निवडणूक आयोगानं खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर निवडणूक सहकार्य करार केला, म्हणजे इलेक्टोरल कोऑपरेशन अग्रीमेंट केलेला आहे. उत्तर असेल उझबेकिस्तान. सेंट्रल एशियन कंट्री आहे. व्यवस्थित माहिती राहू द्या. ओके, इथे तुम्ही पाहू शकता हे सायन्स वगैरे झालेले आहेत आणि आगामी जे निवडणूक आहेत त्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून देखील इथं काही लोक काम करतील. ताश्कंद ही राजधानी आहे उझबेकिस्तानची. या ठिकाणी हा करार करण्यात आला. वन लाईनर प्रश्न आहे पण येऊ शकतो की निवडणूक सहकार्य करार कोणाबरोबर केलाय, तो उझबेकिस्तान बरोबर. माहित राहू द्या. पुढे जाऊयात. ऍक्सिस बँक प्रायव्हेट सेक्टरमधली खूप महत्वाची बँक आहे. यामुळे जर त्याचे सीईओ आणि एमडी नियुक्त झाले असतील तर आपलं पाहणं काम आहे. ऍक्सिस बँकेने अमिताभ चौधरी यांना 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2027 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड केलेली आहे. ऍक्सिस बँकचे सीईओ पुन्हा नियुक्ती केलेली आहे, म्हणजे ऑलरेडी ते होते, आता पुन्हा एकदा नियुक्ती त्यांची झालेली आहे. फक्त एवढं माहित राहू द्या की अमिताभ चौधरी सीईओ ऑफ ऍक्सिस बँक. ऍटलिस्ट ऍक्सिस बँक हा पॉइंट तुम्हाला क्लिअर राहू द्या अमिताभ चौधरी यांच्यासोबत. यानंतर 17वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2024 गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 17व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपो 2024चं उद्घाटन केलेलं आहे. आता काय होतं की बऱ्याच वेळेला केंद्रीय मंत्री उद्घाटन करतात
केंद्रीय कोणतरी असतं किंवा राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील किंवा पर्टिक्युलर त्या त्या मंत्रालयाचे मंत्री असतात, बरोबर. पण इथं आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अशा वेळेस प्रश्न येतो जर काहीतरी वेगळा पॉईंट असतील ना, कारण ऑप्शन मध्ये ज्यावेळेस असा प्रश्न येईल ना, अमित शहा असतील किंवा मग नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपतींचं नाव असेल, मग किंवा मग इथं एखादा ज्या अर्बन मिनिस्टर आहे त्यांचं नाव असेल, तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीच काय केलेलं आहे, गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी 17व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचं उद्घाटन केलेलं आहे. हा पॉइंट इम्पॉर्टंट. बाकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला की अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स मानकीकरण आणि ऑप्टिमायझेशन या विषयावरती इथं केंद्रित केलेलं आहे लक्ष सगळं. ओके. यानंतर रोहिणी गोडबोले यांचं निधन झालं 71व्या वर्षी. रोहिणी गोडबोले यांचं क्षेत्र काय होतं, कार्यक्षेत्र काय होतं, तर कार्यक्षेत्र विचारलं जाऊ शकतं. ज्या ज्या वेळेस निधन वार्ता आपण पाहतो सर्वात मेजर पॉइंट असतो त्या व्यक्तीचं कार्य कुठं होतं. तर रोहिणी गोडबोले या अग्रगण्य भौतिक शास्त्रज्ञ होत्या. ओके. फिजिक्स हे सेक्टर तुम्हाला पाहायला मिळतं. तर हा पॉइंट सर्वांनी लक्षात राहू द्या. बाकी पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फिजिक्सशी संलग्न त्या होत्या. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. बाकी पॉइंट काही इम्पॉर्टंट नाहीत, फक्त हा पॉइंट महत्वाचा की त्या भौतिक शास्त्रज्ञ होत्या किंवा फिजिक्स बद्दल असोसिएट होत्या रोहिणी गोडबोले. ओके. जस्ट फॅक्ट आहे, वन लाईनर माहित राहू द्या. आता महाराष्ट्र राज्यामध्ये खूप सारा निवडणुकीचा सगळा माहोल चालू आहे. ज्या वेगवेगळ्या याद्या डिक्लेअर होत आहेत, वेगवेगळे उमेदवार डिक्लेअर होत आहेत. ओके. आणि यासोबत आपण एक न्यूज नेहमी ऐकतो की या पर्टिक्युलर पर्सनला त्या पक्षानं एबी फॉर्म दिला. आता हा एबी फॉर्म काय आहे त्याचं एक आर्टिकल आपल्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं. मला असं वाटलं की परीक्षेच्या दृष्टीने हा सिलेबसचा पार्ट नाहीये. ओके. पण एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला हे माहित पाहिजे. जर उद्या कोणी विचारलं किंवा इंटरव्ह्यूला विचारलं तर हा एबी फॉर्म काय असतो हे सांगता आलं पाहिजे. याच्यामध्ये दोन पार्ट आहे बघा, फॉर्म ए आणि फॉर्म बी. आता फॉर्म ए जो असतो इथं व्यवस्थित पाहूया. फॉर्म ए जो आहे लक्षात ठेवा, तो राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या उमेदवाराचं नाव ए फॉर्मद्वारे सांगितलं जातं. म्हणजे राज्याचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे त्याला उमेदवाराचं नाव ए फॉर्मनी समजतं. आणि फॉर्म बी काय, मग मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याला जो फॉर्म आपण देतो त्याला फॉर्म बी म्हणतो. एक आहे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, त्याला आपण काय करतोय, फॉर्म ए देतो आणि आपलं नाव सांगतोय. एक आहे फॉर्म बी, तो मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी, त्याला नाव कळवायचं असेल तर फॉर्म बी चा वापर केला जातो. हा फॉर्म राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिवाकडून दिला जातो, त्याच्यावरती शिक्का वगैरे सगळं असतं. या फॉर्म मध्ये उमेदवाराला पक्षाचं अधिकृत चिन्ह दिलं जावं असं म्हटलेलं आहे. फॉर्म बी मध्ये चिन्हाची मागणी केली जाते. फॉर्मवरती पक्षानं तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी आवश्यक असते. आणि इथं फॉर्म बी मध्ये प्रथम प्राधान्य असलेल्या छाननीमध्ये नाकारले गेले तर चिन्ह आणि उमेदवारी वाटपासाठी पर्यायी नाव देखील या फॉर्म मध्ये असतं. म्हणजेच एक आपण म्हणतो ना की एक ऑप्शन बॅकअप जो असतो तो बॅकअप तुम्हाला फॉर्म बी मध्ये पाहायला मिळतो. फॉर्म ए मध्ये उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि चिन्ह याची माहिती असते, जे आपण राज्याच्या मुख्य निवडणूक जो अधिकारी आहे त्याला प्रोव्हाइड करतोय. आणि तो उमेदवार आमच्या पक्षाचा सदस्य असल्याचं म्हटलेलं असतं. आणि त्यासोबत जे आपण म्हणतो की पर्यायी नाव आहे ते पर्यायी नाव पण फॉर्म बी मध्ये असतात. ओके. तर हा एबी फॉर्म काय असतो याबद्दल एकदाच वाचा. या लेक्चरची पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. डीएनए बाय अनिकेत जाधव सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. ओके. सर्च कराल याच पद्धतीने तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. लेक्चरची पीडीएफ त्यासोबत लेक्चरचं जे क्विज आहे हे याच चॅनलवरती तुम्हाला मिळेल. न विसरता सर्वांनी जॉईन करा. आणि जर नाहीच सापडलं तर मी तुम्हाला एक नंबर देतो, या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या. मला सांगा सर युट्यूब लेक्चर बद्दल मी आलोय, मला ग्रुपला ऍड करा, मी ग्रुपला ऍड करून देईल तुम्हाला. व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करेल, टेलिग्रामला पण ऍड करून देईल. पुढे जाऊयात. टाटा एअरक्राफ्टचं कॉम्प्लेक्स. ओके. आता हे थोडं समजून घ्या. C-55 नावाचं लष्करी विमान आहे. आपल्याला आयडिया असेल आपण C-295 नावाचं एक लष्करी विमान पाहिलेलं आहे 2 वर्ष अगोदर. हे वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट डील झाली होती भारताची स्पेन बरोबर. ओके. तर लक्षात ठेवा C-295 बरोबरचा जो करार आहे तो भारत आणि स्पेनचा आहे. आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या दोन देशांचा हा करार आहे C-295 विमानांचा? भारत आणि स्पेन. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज जे की लेटेस्ट नियुक्त झालेले आहेत, यांनी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजे TASL कॅम्पसमध्ये C-295 लष्करी वाहतूक विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं संयुक्तपणे उद्घाटन केलं. इथं कोलॅबरेशन आहे दोन देशांचं म्हणून खूप महत्वाचं आहे बरं का लोकेशन. कोलॅबरेशन आहे भारत आणि स्पेनचं, त्यामुळं टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स वडोदरामध्ये उभारलं जाईल गुजरातमध्ये आणि
स्पेनचं सहकार्य यामध्ये पाहायला मिळतं. स्पेन हा महत्वाचा ठरतो. यानंतर लास्ट एक न्यूज पाहूया, मग आपण क्वेश्चन्स पाहायचे. डिजिटल मेमोरियल ऑफ वेलर कोणी सुरू केलेलं आहे? म्हणजे हे संग्रहालय आहे किंवा जे आपले बलिदान दिलेली सर्व महान लोक होती, तर या योद्ध्यांसाठी जे आपण म्हणतो जे आपण म्युझियम आहे ते आहे. रेल्वे सुरक्षा बलानं म्हणजे रेल्वे पोलीस फोर्सनं नवी दिल्ली या ठिकाणी कोणी रेल्वे पोलीस फोर्स हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न कुठे? तर नवी दिल्ली हा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेल्वे पोलीस फोर्सने नवी दिल्ली या ठिकाणी शौर्याचं डिजिटल स्मारक म्हणजेच डिजिटल मेमोरियल ऑफ वेलर हे सुरू केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा. शूर जवानांचा जे बलिदान आहे त्याचा सन्मान करण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम आहे. ओके, तर या सर्व न्यूज आहेत. एक लास्ट न्यूज पाहूया. 31वा अॅन्युअल बेस्ट बँक अवॉर्ड वॉशिंग्टन मध्ये पार पडला आणि कोणत्या बँकेला भारतातली सर्वोत्कृष्ट बँक म्हणून दर्जा मिळाला किंवा पुरस्कार मिळाला? तर एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाला 31व्या वार्षिक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट बँकेचा किताब बहाल करण्यात आलेला आहे. आणि एसबीआयचे जे अध्यक्ष आहेत सीएल शेट्टी, रिसेंटली यांची नियुक्ती आपण डीएनए सेशन मध्ये पाहिली ऑलरेडी. तर इथं त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि इतर गोष्टी त्यांनी डिस्कस केल्या. तर एसबीआयला बेस्ट बँक अवॉर्ड मिळालाय वॉशिंग्टनमध्ये 31व्या अॅन्युअल बेस्ट बँक अवॉर्ड्स मध्ये. चालेल, एसबीआय हे तुमचं उत्तर क्लिअर राहू द्या. तर हे सगळ्या न्यूज आहेत ज्या आपण कव्हर केल्या. आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. ओके, न्यूज भरपूर पाहिल्या, 5 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करूयात. त्याचसोबत सेशनला सर्वांनी लाईक करा. बरेच विद्यार्थी लाईक करायचे बाकी राहतात. एकदा सेशनला लाईक करा. चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण हा आपला नवीन चॅनल आहे. आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याचसोबत तुम्हाला लेक्चरच्या अपडेट्स मिळतील. आणि टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा. डीएनए बाय अनिकेत जाधव सर्च करा, टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणी मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 विजेतेपद पटकवलेलं आहे किंवा हे विजेतेपद पटकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत? ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. नंदिनी गुप्ता, रेचल गुप्ता, निकिता पोरवाल की बीएन रेखा. सिंपल मुद्दे आहेत बघा, आणि इथं कन्फ्युज व्हायचं नाही. इथं 2 नावं आता चर्चेमध्ये आहेत. जर तुम्हाला मिस ग्रँड इंटरनॅशनल विचारलं 2024 तर आपलं उत्तर असेल रेचेल गुप्ता. पण जर तुम्हाला प्रश्न आला फेमिना मिस इंडिया 2024, हे पण मागच्या आठवड्यातली न्यूज आहे, फेमिना मिस इंडिया 2024, तर आपलं उत्तर असेल निकिता पोरवाल. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 म्हटलं तर रेचेल गुप्ता आणि फेमिना मिस इंडिया 2024 म्हटलं तर निकिता पोरवाल. सेकंड क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कंपनीनं एव्हरेस्ट 1.0 नावाचं भारतातील पहिलं मल्टीलिंग्युअल आणि मल्टीमोडल फाउंडेशनल लार्ज लँग्वेज मॉडेल लॉन्च केलं? ऑप्शन मध्ये आहेत हनुमान एआय, ओपन एआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट. हे डिस्कस केले. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट तुम्ही करत राहा. ओके, येस तर. तर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आहे हनुमान एआय. हनुमान एआय ने लक्षात ठेवायचं आपल्याला एव्हरेस्ट 1.0 हे लॉन्च केलेलं आहे. प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित माहित राहू द्या. भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर निवडणूक सहकार्याचा करार केलेला आहे? तुर्की, फ्रान्स, उझबेकिस्तान की तुर्कमेनिस्तान. सेंट्रल एशिया मधला एक देश आपण पाहिला होता, मध्य आशिया मधला, ज्याबरोबर भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक सहकार्य करार केला आहे. ओके, देश कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 उझबेकिस्तान. उझबेकिस्तान बरोबर हा करार आपण केलेला आपल्याला पाहिला मी तो ताश्कंदमध्ये. नेक्स्ट, निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी यांची खालीलपैकी कोणत्या विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? ऑप्शन्स मध्ये आहेत महाराष्ट्र, ओडिशा, बिहार, झारखंड. लॉजिक लावायचं सर, ऑक्टोबर महिना आहे, 2 इलेक्शन डिक्लेअर झाले. एक होतं महाराष्ट्र. जर महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर असते तर आपण परफेक्टली लक्षात ठेवलं असतं ऑलरेडी, किंवा सोशल मीडियात पण आपल्यापर्यंत ते पोहोचलं असतं. पण जर तसं नसेल तर ते झारखंड आहे. पर्याय क्रमांक 4. लास्ट क्वेश्चन, वाचा सर्वांनी व्यवस्थित. लास्ट क्वेश्चन आहे, वॉशिंग्टन या ठिकाणी झालेल्या 31व्या वार्षिक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांमध्ये ग्लोबल फायनान्स मॅगझिननं खालीलपैकी कोणत्या बँकेला 2024 साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँकेचा किताब बहाल केला? एसबीआय, ऍक्सिस, आयसीआयसीआय की इंडसइंड. जर असा प्रश्न आला बेस्ट बँक ग्लोबल फायनान्स मॅगझिन
तर उत्तर असेल स्टेट बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 1. इंडस इंड बँक लक्षात ठेवा आत्ताच्या करंट अफेअरसाठी का? कारण यांनी पहिलं फर्स्ट कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड लॉन्च केले भारतातलं. 2023 ची न्यूज आहे, येत्या एक्झामसाठी महत्वाचं. फर्स्ट कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक आहे इंडस इंड आणि त्याचं नाव आहे ई स्वर्णा. ओके, त्या क्रेडिट कार्डचं हे पॉईंट पण लक्षात राहू द्या. बेस्ट बँक म्हणलं तर एसबीआय. तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला डिस्कस करायचे होते, हे सगळ्या न्यूज आणि ह्या सगळ्या घडामोडी. चालेल. सो डीएनए सेशन तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. न विसरता हे लेक्चर अटेंड करा. सोबत सेशनला लाईक करा. बॅचेस बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. बॅच महत्वाची आहे. जर तुम्ही राज्यसेवा 2024 1 डिसेंबरला देत असाल तर प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही जॉईन करू शकता. कारण या बॅच मध्ये आपण प्रिलिमच्या दृष्टीने खूप महत्वाची रिव्हिजन चालू आहे. नेक्स्ट लेवलची रिव्हिजन आपण करतोय. तो ऍप्लिकेशन डाउनलोड करा सर्वांनी. नवयुग स्टडी फोरम गुगल प्ले स्टोअरला जा. नवयुग स्टडी फोरम सर्च करा, तुम्हाला ऍप्लिकेशन मिळेल, ते डाउनलोड करू शकता आणि रजिस्ट्रेशन करून आपली जी बॅच आहे प्रिलिम बुस्टर बॅच, यावरती दिवाळीसाठी आता एक विशेष ऑफर सुरू आहे. यूज कोड दिवाळी. ओके, दिवाळी कोड यूज करा, तुम्हाला 35% डिस्काउंट बॅच वरती मिळेल आणि फक्त 50 कुपन्स अवेलेबल आहे. त्यातले काही कुपन्स यूज झालेत कालपासून. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आता तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून एनरोल करू शकता. बाकी टेलिग्रामला वगैरे जॉईन करून घ्या, कारण लेक्चरची पीडीएफ मी तुम्हाला आता शेअर करून देईल. तो डीएनए बाय अनिकेत जाधव हा टेलिग्राम चॅनल सर्च करा आणि जॉईन कराल. डन. सो या सर्व गोष्टी आहेत. अशाच पद्धतीने आपण डीएनए सेशन कंटिन्यू करूयात आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे नक्की पाहूया. पण सेशन आवडलं असेल तर हे पहिलं लेक्चर आपल्या चॅनलवरती तुमच्या कमेंट्स नक्की येऊ द्या. मला पाहू द्या की लेक्चर तुम्हाला आवडलेलं आहे. म्हणजे नंतर जे विद्यार्थी नवीन पाहतील ना, त्यांना समजून जाईल की यस, हे लेक्चर आपल्याला पूर्ण पाहायचंय. सो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांचे फीडबॅक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.